कांदा आणि दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी गेल्या 3 दिवसापासून निलेश लंके यांचं आंदोलन सुरू आहे आणि आज सरकारचा निषेध करत शहरातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आलेली आहे। आपण बघतो की स्वतः निलेश लंके ट्रॅक्टरचं सारथ्य करत आहे, स्वतः चालवत आहे आणि हजारो ट्रॅक्टर जे आहे ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे। निलेश लंकेंचं जे सगळे शेतकरी जे आहे ते या ठिकाणी सहभागी झालेले आहे आणि पूर्ण नगर शहरातून ही रॅली जी आहे ती निघालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झालेली आहे, तर नगर शहरातले सगळे मुख्य रस्त्यावरून ही रॅली जी आहे ती जाणार आहे आणि या ठिकाणी आज तिसरा दिवस जो आहे तो आंदोलनाचा आहे। अद्याप हे आंदोलन सुरूच आहे, कुठेतरी प्रशासनानं पूर्ण दखल घेतली नाही असा देखील निलेश लंकेंचा आरोप आहे आणि त्यामुळेच आता पुढची भूमिका निलेश लंकेंची काय असणार आहे ते स्वतः आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगा तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? जर आज आम्ही या ठिकाणी ट्रॅक्टर रॅली आणि या ठिकाणी आंदोलन करत आहे। उद्या या आजच्या मोर्चानंतर आम्ही उद्याची दिशा ठरवली जाणार आहे। उद्या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय बंद करायचं, हा निर्णय सुद्धा आमचा त्या ठिकाणी होऊ शकतो। आपण बघतो की हे आंदोलन असं सुरू असणार आहे, उद्या या ठिकाणी निर्णय होऊ शकतो असं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। तर हे सगळे शेतकरी जे आहे ते आता ट्रॅक्टरवरती निघालेले आहे, शहरामध्ये रॅली ही जी आहे ती निघत आहे आणि आता काय मार्ग निघतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन तुषार नंदवरसह कुणाल जायकर, TVN मराठी, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।